नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीतला धडा नंबर 12वा बघूया, आमचा शब्दकोश. ओके, तर सुरू करूया. आमचा शब्दकोश आपण वाचून घेऊ आधी. मीना गोष्ट वाचत होती. गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा व त्याच्या पट्ट्या बनवा असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितलं होते. मीनाच्या गटाने शोधलेले हे शब्द पहा. काय आहे? पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पिवळा, पीठ, पेरणी, पैलवान आणि पौष्टिक. हे यांनी शोधलेले, मीनाच्या गटाने शोधलेले शब्द आहे. तर पुढे मुलांनी शोधलेले शब्द बाईंनी फळ्यावर वेगळ्या क्रमाने लिहिले. कसे ते बघा. आता त्यांनी शब्द शोधले, ते बाईंनी आता क्रमाने लिहिले. क्रमाने म्हणजे कसे लिहायचे आहे? तर वर्णक्रमानुसार लिहायचे आहे. तर आता वर्णक्रम म्हणजे काय? तर अक्षरेचा ठरलेला क्रम म्हणजे वर्णक्रम. उदाहरणार्थ काय? तर ही जी 14 आकडी असते त्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लावायचे असतात. त्याला म्हणतात वर्णक्रम. म्हणजे जर पहिला शब्द असेल पपई असा होत असेल तर दुसरा शब्द पाचक घ्यायचा, म्हणजे तर काना, ज्याला काना असेल तो शब्द दुसरा. त्यानंतर काय येईल? तर विलांटी असलेला शब्द. तिसरा, चौथा त्याच्या पुढचा दुसरी विलांटी. त्याच्यानंतर उकार, पहिला उकार, दुसरा उकार, मग मात्रा, मग दोन मात्रा, एक काना मात्रा म्हणजे को, मग नंतर एक काना दोन मात्रा, असे शब्द आपल्याला त्यांचा क्रम लावायचा आहे. तर हे बघा, बाईंनी लावलेले आहे बघा. पपई, त्यानंतर आहे पाचक, त्यानंतर आहे पहिली विलांटी पिवळा, त्यानंतर आहे दुसरी विलांटी पीठ, त्यानंतर आहे पहिला उकार पुतणी, त्यानंतर दुसरा उकाराचा शब्द पूर्व, त्यानंतर पहिली मात्रा पेरणी, त्यानंतर दोन मात्रा पैलवान, त्यानंतर काना एक मात्रा पोटभर, त्यानंतर काना दोन मात्रा पौष्टिक, आणि मग त्यानंतर पंखा. समजलं? हे बघा, यानंतर येईल, सॉरी इथे येईल अनुस्वार कंग, आणि त्यानंतर येईल कहा. समजलं? त्यानंतर रोहनच्या गटाला बाईंनी एका पाठातील क पासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले. तर रोहनच्या गटाने शोधलेले शब्द काय आहे? कप, कीड, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी आणि कोट. तर मी सांगितलं तुम्हाला वर्णक्रम म्हणजे काय, कसा लावायचा. जर एक पहिला शब्द जर सारखा असेल तर दुसरा शब्द बघायचा. म्हणजे आता जर इथे कप आहे आणि इथे पण तोच तशाच टाईपचा जर शब्द असेल तर मग दुसरा शब्द बघायचा की हा दुसरा शब्द काय आहे. तो जर पहिला असेल तर मग त्याला 1 नंबर लावायचा आणि याला 2 नंबर लावायचा. समजलं? तर यात कसा क्रम येईल? हा बघा, कप, त्यानंतर काय येईल? काना म्हणजे कान, त्यानंतर येईल पहिली विलांटी. हे बघा, पहिली विलांटी, त्यानंतर काय येईल? दुसरी विलांटी, त्यानंतर येईल पहिला उकार, दुसरा उकार, मग मात्रा, मग 2 मात्रा, मग काना आणि 1 मात्रा म्हणजे कोट, आणि 2 मात्रा कौल. त्यानंतर जर असेल तर काय येईल? यात नंतर असा अनुस्वारवाला शब्द येईल. जर इथे कोणता अनुस्वार शब्द असेल, हा इथे आहेच पण इथे दिला नाही, सॉरी, कंद, इथे काय येईल? एक कंद. इथे पुढचा येईल कंद शब्द. याचा पुढचा येईल कंद. समजलं कसं लावायचा? रोहनच्या गटाने शोधलेले शब्द वर्णानुक्रमे लावा. हे बघा, हे आपण इथे लावलेले रोहनचे शब्द. समजलं का तुम्हाला कसं लावायचं? वर्णक्रमानुसार लावायचं. जशी ही 14 आकडी दिली आहे तशी एक पुढचं
देत जायचं, त्याची विलांटी पाहायचा, उकार पाहायचा, मात्रा पाहायची. जर पहिला शब्द सारखा असेल तर दुसरा शब्द बघायचा, त्यानुसार क्रम लावायचा. तर आपण त्याचे प्रश्न बघू काय कसे दिले आहे, त्यामुळे तुम्हाला लवकर कळेल. खालील शब्द वाचा आणि वर्णानुक्रमे मांडणी करा. तर हे दिलेले आपण ते तशी मांडणी करायची आपल्याला. तर इथे दिलं आहे तीर, ताई, तगर, तंबू आणि तिखट. तर यात काय येईल आधी? तर आधी येईल तगर, त्यानंतर काय येईल? ताई म्हणजे विलांटी कान्हावाला पहिला, याला कान्हा आहे म्हणून हा 2 नंबर येईल. त्यानंतर काय येईल? पहिली विलांटी म्हणून येईल तिखट. त्यानंतर दुसरी विलांटी म्हणून येईल तीर. मग काय येईल? शेवटचं तंबू. पुढचं बघत जायचं. हे बघा, तगर, ताई, तिखट, तीर, तंबू. तसंच दुसरं आहे वाघ, वरुण, वीज, विमल आणि वैरण. त्यात काय येईल? पहिलं वरुण, त्यानंतर कान्हा असलेला शब्द वाघ, मग विलांटी असलेला शब्द विमल, मग दुसरी विलांटी वीज आणि मग मात्रा वेरण. तिसरा काय आहे? मग करवत, त्यानंतर कान्हा असलेला शब्द कापूस, तिसरा विलांटी, चौथा कुमार. आता हे बघा इथे, आता हे बघा कान्हा आहे, त्यानंतर पहिली विलांटी आणि त्यानंतर डायरेक्ट उकार. आता इथे जर दुसरी विलांटी असलेला शब्द जर नसेल तर पुढचा उकार घ्यायचा, उकार नसेल तर दुसरा उकार बघायचा, असं पुढचं घ्यायचं आणि ते शब्द वर्णानुक्रमाने लावायचे. समजलं? तर पुढचं आहे 4 नंबरचं हजेरी. त्यानंतर काय येईल? हात, मग पहिली विलांटी हित, मग पहिला उकार हुशार आणि हेतू. समजलं कसं करायचं? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठातील न च्या 14 खडीने सुरू होणारे शब्द शोधा. त्या शब्दाची वर्णक्रमानुसार मांडणी करा. आपल्याला ह्या पाठातील काही शब्द शोधायचे आणि त्याचा वर्णक्रम लावायचा आहे. तर हे आहे नाताळ, नवीन, नवा आणि नव्या. हे बघा आता इथे, आता पहिला न नेच चालू झालेले आहे, सगळे सारखेच आहे. याला कान्हा नाही आहे, मात्रा नाही आहे, विलांटी नाही आहे, म्हणून पहिलं काय घ्यायचं? तर पहिला आहे, हे सगळे सारखे आहे त्याच्यामुळे दुसरा शब्द बघायचा. त्या दुसऱ्या शब्दामध्ये इथे वा आहे, हा वी आहे म्हणजे हे पुढचा झाला, म्हणून हा पहिला काय येईल? हा येईल नवा येईल 1 नंबर. त्यानंतर दुसरा काय येईल? नव्या, फक्त हा जोड शब्द आहे पण व येतो. त्यानंतर हा आहे त्यानंतर विलांटी आहे म्हणून दुसरा काय येईल? नव्या. आणि तिसरा काय येईल? नाताळ, कारण हा कान्हा आहे आणि याला विलांटी आहे म्हणून 3 नंबर येईल नाताळ आणि 4 नंबर येईल नवीन. समजलं? हे झालं आपलं. आता हे बघू 3 नंबर प्रश्न, बाईंनी फळ्यावर वर्णानुक्रमाने लिहिलेले शब्द पहा. हे शब्द घेऊन वाक्य तयार करा व लिहा. हे शब्द दिलेले आपल्याला, त्याचे आपल्याला वाक्य लिहायचे आहे. आपण बघू. कपाचं वाक्य काय? माझा कप टेबलावर आहे. कानाचं वाक्य काय? माझे कान स्वच्छ आहेत. किल्ला, आम्ही किल्ला पाहायला गेलो. कीड, फळावर कीड लागलेली आहे. कुत्रा, आमच्या घरी एक कुत्रा आहे. कूट, आजोबांनी मला एक कूट प्रश्न विचारला. केस, मुलीने केस विंचरले. कैरी, मला आंबट कैरी आवडते. कोट, हिवाळ्यात मी कोट घालतो. कौल, घराच्या छतावर कौल आहेत. त्यानंतर कंद, बटाटा हा एक कंद आहे. हे आपल्याला वाक्य बनवायचे आहे. तुम्हाला असे वाक्य बनवता आले पाहिजे कोणताही शब्द दिल्यानंतर. त्यानंतर आहे प्रश्न 4, खालील तक्ता पूर्ण करा. हे बघा, हे आपल्याला काही स्वर दिलेले आहेत, थ, ध, भ, फ. त्या वर्णक्रमानुसार आपल्याला शब्द हे लावायचे आहे. हे बघा, थवा, त्यानंतर काय आलं? थाळी, मग पहिली विलांटी थिजणे, मग दुसरी विलांटी थीम, मग त्यानंतर आली एक मात्रा थेंब, मग त्यानंतर आलं थई, 2 मात्रा थैमान, आणि नंतर काना आणि 1 मात्रा थोर. तसेच हे पण सगळे शब्द लावलेले आहे. हे तुम्ही
वाचा नीट. धन, धाक, धीट, धुके, धूर, धैर्य, धोका, भय, भात, भिंत, भीती, भुंगा, भेळ, भोपळा. फळ, फांदी, फिरकी, फी, फुगा, फूल आणि फोन. हे आपले वर्णक्रमानुसार लावलेले शब्द आहे. पुढचं काय आपण समजून घेऊया. मध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला, तो वाचायचा आहे. नाताळ सण जवळ आला. जॉन सोबत सगळ्या मित्रांनी मॉलमध्ये जायचे ठरवले. 25 डिसेंबर रोजी जॉन, समीर, पीटर, विनय सगळे एकत्र जमले. सगळे मेट्रोने जे मॉलला गेले. आज जाताना सगळ्यांची तपासणी झाली. मुलांना हे नवीन होते. तपासणी झाल्यावर त्यांना आत सोडण्यात आले. दिव्यांचा झगमगाट पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. स्वयंचलित जिन्याने मुले पहिल्या मजल्यावर गेली. सगळीकडे कमालीची स्वच्छता होती. एका केकच्या दुकानामध्ये मुले गेली. त्यांचे हसून स्वागत झाले. हा अनुभव सर्वांसाठी नवा होता. नाताळ सणाचा आनंद मुलांनी चांगल्या प्रकारे अनुभवला. आता हा उतारा दिलाय, त्यामधून काय आपल्याला क्वेश्चन दिले आपण ते बघू. तर पहिला काय आहे, वरील उतार्यातील नामे लिहा. आता आपण नाम शिकलो आहे. नाम म्हणजे काय, एका विशिष्ट व्यक्तीचं किंवा जागेचं नाव म्हणजे नाम. तर यात नाम काय आले हे बघा, जॉन, समीर, पीटर आणि विनय हे सगळं काय आहे, नाम आहे. जे मॉल हे पण काय आहे, नाम आहे. त्यानंतर काय आहे दुसरा प्रश्न, उतार्यातील आलेली सर्वनामे लिहा. सर्वनाम पण आपण शिकलोय. काय असतं सर्वनाम, ते, ती, तो हे असतात सर्वनाम. तर याच्यामध्ये आलेले सर्वनाम आहेत त्यांना, त्यांचे, सर्वांचे. हे काय आले आहे यामध्ये, सर्वनाम. ते बघा, त्यांचे हसून स्वागत झाले, हे काय झालं, सर्वनाम. आपण शिकलोय सर्वनाम म्हणजे काय. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. इथे बघा त्यांचे लिहिलंय ना, इथे लिहिलंय का की जॉन, समीर, पीटर, विनय यांचे सगळ्यांचे हसून स्वागत झाले नाही. एक शब्द वापरला फक्त त्यांचे, वाक्य पूर्ण झालं. त्याला काय म्हणतो आपण, सर्वनाम. पुढचं काय आहे हे, तर उतार्यातील प या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहायचे आहे. आता ह्या उतार्यामध्ये किती प ने सुरू झालेले शब्द ते लिहायचे आपल्याला. तर ते आहे पहिल्या, पाहून, प्रकारे आणि पीटर. हे 4 शब्द आलेले आहे. अजून असेल तर तुम्ही शोधा नीट. प्रश्न पुढचा आहे, उतार्यातील ल या अक्षराने शेवट होणारे शब्द. ल या अक्षरांना शेवट असणारा शब्द लिहायचे. जसे की हा आहे आला. तसे बाकीचे अजून काय आहेत, तर मॉल, आले, झाली, दिसला, वाटला. हे बघा सगळ्यांनी यांचा शेवट ल ने झालाय. अजून काही अजून असू शकतो. हा बघा इथे आहे अनुभवला, हे ल ने यांचा शेवट झालेला आहे. पुढचं काय आहे, खालील घोषवाक्य वाचा व लिहा. हे घोषवाक्य दिलेले आहे ते तुम्ही वाचा आणि लिहा. काय घोषवाक्य दिली आहे, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा. हे वाचा आणि लिहायचं आहे तुम्हाला. कृतीतून शिकूयामध्ये काय आहे, हा उपक्रम तुम्हाला घरी करायचा आहे. वर्तमानपत्र घ्या व त्यामधून म व ग अक्षराचे शब्द शोधून वर्णानुक्रमे लिहा. समजलं. हे बघा, मका, माती, मिरची, मुंगी, मेघ हे वर्णानुक्रमाने लावलेले शब्द आहेत. आता ग चे काय आहेत, तर गणपती, गवत, गाय, गाडी, गुलाब. आता हे बघा, या पण सुरुवात ग ने झाली आहे. या शब्दाची पण सुरुवात ग झाली आहे. म्हणून काय करायचं, त्यानंतर हा दुसरा शब्द बघायचा. तर दुसरा शब्द कोणता आधी येतो, न आधी येतो व च्या, म्हणून गणपती. मग नंतर येईल गवत. मग नंतर मग पुढचं काय बघायचं, तर काना विलांटी बघायचं. याला काना आहे म्हणून हा 3 नंबरवर येईल. समजलं कसं करायचं, वर्णानुक्रम कसं लावायचं. ओके, थँक्यू गाईज. हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आता भेटू आपण नवीन पुढच्या एका व्हिडिओमध्ये. ओके. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ओके. बाय.